नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपला जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका. हे वारंवार विचारलेले प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. कोणतीही परीक्षा असो, हेच प्रश्न येतात. पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, कोणत्याही महाराष्ट्राची भरती असो, हे सर्व प्रश्न वारंवार विचारले जातात व पुढे येणारच हे सर्व प्रश्न तोंडपाठ करायचे गरजेचे आहे मित्रांनो. सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न पहिला, भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताची नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण असतात? भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताची नियुक्ती समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, IPL इंडियन प्रीमियर लीग 2025चा विजेता संघ कोणता ठरला आहे? 2025चे IPL चे विनर कोण आहेत मित्रांनो? RCB रॉयल चॅलेंजर बेंगलोर. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ हा बुल फायटिंग आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडून त्याचा पर्याय निवडा. कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडायचे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. त्यापैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखायचे. तर आपला राईट आन्सर असणार आहे, जादूगाराने जादूचे प्रयोग केले. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? मानवी शरीरामध्ये जे पेशी असतात त्याच्या एकूण 23 जोड्या असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय तटरक्षक दलाचे ICG 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? परमेश शिवमणी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय तटरक्षक म्हणजे ICG याचे 26वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. सर्व प्रश्न हे अतिमहत्त्वाचे आहे मित्रांनो, तर नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त बैठक देण्यात आली आहे? कलम 108 मध्ये भारतीय संविधानाच्या कलमानिमित्ताने लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त बैठक देण्यात आली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, शेतीसाठी उपयुक्त असे व्हॉर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून तयार केले जाते? शेतीसाठी उपयुक्त असे व्हॉर्मी कंपोस्ट हे खत गांडुळांपासून तयार केले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, काळेभोर दोरे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे? वाक्यातील उद्देश ओळखायचे मित्रांनो. काळेभोर दोरे दिसतात या वाक्याचा आन्सर असणार आहे डोळे. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. विधेय दिसतात मूळ धातू दिस हे विधेय असते मित्रांनो. उद्देश म्हणजे दिसणारा कोण किंवा काय आहे, म्हणजे की डोळे. इथं डोळे दाखवायचा प्रश्न विचारलेला आहे. उद्देशाचा विस्तार म्हणजे काळेभोर. डोळे कसे आहेत तर ते काळेभोर आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यात जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वात जास्त आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. बघूया तुमचा किती अभ्यास झालेला आहे. तुम्हाला जर या प्रश्नाचा आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. प्रश्न वाचूया. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. बघूया कोणाचा किती अभ्यास झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12,
ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंट फिल्म फेस्टिवल ALTEFF मध्ये ज्युरी सदस्य म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? ALTEFF म्हणजे ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंट फिल्म फेस्टिवल, याच्यात ज्युरी सदस्य म्हणून दिया मिर्झा यांची नेमणूक करण्यात आली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वरील वाक्याचा क्रियापद ओळखायचे मित्रांनो. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा हे आज्ञार्थी क्रियापद आहे मित्रांनो. आज्ञार्थी क्रियापद हे वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. सार्वजनिक काका या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सार्वजनिक काका म्हणून म्हणजे सार्वजनिक काका या टोपण नावाने गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून तो खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो? प्रश्न पहिला असा बनतो की शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि तो कोणत्या गटामध्ये मोडतो मित्रांनो? तर तो आहे खार. खार या गटामध्ये शेकरू हा प्राणी येतो. शेकरू हा एक खारचा प्रकार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. या वाक्यातील अलंकार ओळखा. वाक्यातील अलंकार ओळखायचे मित्रांनो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे करणे देह माझा पडावा. याचा अलंकार असणारे यमक अलंकार आहे मित्रांनो. यमक अलंकार हे वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु विचारात सामान्यता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात. दिलेल्या वाक्यामध्ये घडवा आणि पडावा या दोन शब्दांमुळे कवितेच्या चरणामध्ये नाद सौंदर्य प्राप्त झालेले आहे, म्हणून याचा राईट आन्सर असणारे यमक. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18 बघूया. खालीलपैकी एकरूप अशी संबंधित कोणता विषाणूजन्य रोग हा त्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो? हेपाटायटिस बी हे एकरूप अशी संबंधित विषाणूजन्य रोग आहे जे संसर्ग दूषित रक्त चढवल्याने व दूषित सुई लागल्यामुळे होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, अनाथ या शब्दाच्या खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. अनाथ या शब्दाच्या खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखायचे मित्रांनो. अनाथचा समानार्थी असणारे पोरका. पोरका हा अनाथचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो. अनाथ किंवा पोरका म्हणजे आई वडिलांशिवाय निराधार असलेला बाळ किंवा कोणताही व्यक्ती. करुणा म्हणजे दया, कृपा, कीव, माया हा करुणाचा समानार्थी शब्द असणारे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, शरीराच्या खालीलपैकी कोणत्या इंद्रियावर हेपेटायटिस बी या रोगाचा प्रभाव होतो? शरीराच्या यकृत या इंद्रियावर हेपेटायटिस बी या रोगाचा प्रभाव होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे,
व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. असे नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो. असेच महत्त्वाचे टॉपिकवरती आपण व्हिडिओ घेत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे व पुढे आपल्याला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊ शकतो ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.